तर विरोधी पक्षांच्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। खासदारांच्या भेटीची इनसाइड स्टोरी माझ्याच्या हाती लागली आहे। या बैठकीमध्ये जिल्हा नियोजन समितीमध्ये खासदारांना सुद्धा निधी देण्याची मागणी करण्यात आली। तर राज्यस्तरीय दिशा कमिटीची बैठक लवकर घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे। आता खासदारांना जेमतेम 5 कोटी निधी मिळतो। सर्वसामान्य माणसाला याची कल्पना नसते की हा निधी कशासाठी वितरित करायचा आहे तो। आणि आम्हाला बंधन आहेत की बांधकाम केलं पाहिजे। त्यांनी इंग्रजीमध्ये परमनंट ड्युरेबल ॲसेट तयार करायचं लिहिलं आहे। आता मुंबईसारख्या शहरामध्ये लोक आमच्याकडे रस्ते दुरुस्तीसाठी येतात, चाळीच्या दुरुस्तीला द्या, ह्याला द्या, त्याला, आणि मग त्यांना कळतं खासदार देऊ शकत नाही, मध्ये नाराजी व्यक्त करतात। ह्या निधी आम्हाला जिल्हा नियोजनकडनं मिळाला हवा, परंतु जिल्हा नियोजनमध्ये जे नगरसेवक नाहीत, जे माजी नगरसेवक, माजी खासदार, अशा लोकांना पैसे दिले गेले आणि तेही खासदारांपेक्षा अधिक दिले गेले। त्याची एक तक्रार सगळ्यांनी केली की आमच्या खासदारांच्या मतदारसंघामध्ये काय काय अडचणी आहेत आणि त्यांना कसं त्यांच्या अडचणी दूर करायच्या आणि त्याच्यासाठी दूर करण्यामध्ये अडचणी काय येतात, आणखीन भेदभाव कसा होतोय, या दृष्टिकोनातून आम्ही मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली आहे।